गणागणात बोते. चला तर बघा मित्रांनो, आज आम्ही शेगावला निघालेलो आहोत पूर्ण फॅमिली सोबत. आणि पावसाळा असल्यामुळे आम्ही संगमनेर सिन्नर या मार्गे जाणार आहोत. चला आता बघा आम्ही गाडीमध्ये कशी पॅकिंग केलेली आहे ती मी दाखवणार आहे तुम्हाला. आमचे बारके बारके लेकरं पण आहेत गाडीमध्ये. बघा तरी आहो का, 2 गाड्या आहेत आमच्या. 2 गाड्यामध्ये असं सामान भरलेलं आहे. बघा हो का, अशी पॅकिंग केलेली आहे गाडीमध्ये. पूर्ण बॅगा वगैरे भरून ठेवलेल्या आहेत. सोबत औषधाच्या बाटल्या पण घेतलेल्या आहेत. पावसाळा असल्यामुळे लहान मुलं पण आहेत सोबत. पाठीमागचं काढत बा, या बाहेर सगळ्यांनी हाय करा. बघा तर आम्ही अशी गाडी पूर्ण पॅक भरलेली आहे. पाण्याचा जार पण सोबत घेतलेला आहे. गाडी दाखवतो. यस रे ओंकार आहे का? हाय, चला तर आता आपण निघूयात शेगावच्या प्रवासासाठी. हाय, जा पुढच्या गाडीला करायला. लेकर जाऊ आपण, लेकर त्याला विचार कुठला मार्ग जायचं रेकॉर्डिंग मध्ये येते. काय म्हणून तर ही दाखवा, गेट बेट बंद करायला झालं. ग्रँड आहे ना याची नाही का ती ही वारी ग्रँड काय करायचं वाटला. आम्ही भीमा कोरेगाव मध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही गॅस भरणार आहोत. गॅस भरायसाठी थांबलेलो आहोत. गॅस भरल्यानंतर आता आपण निघणार आहोत पुढच्या प्रवासासाठी. आहेत थोड्याफार गाड्या, नंतर आपण गॅस भरून निघूयात. भीमा कोरेगावचा हा पेट्रोल पंप आहे, CNG.
बघा तर मित्रांनो, आता आम्ही आळेफाट्याच्या पुढे 2 ते 3 किलोमीटर आलेलो आहोत आणि आता आम्ही थांबलेलो आहोत जेवण्यासाठी. बघा किती सुंदर सीन आलेला, नेचर झालेला आहे. इकडे बघा सगळेजण, हाय करा, हाय. तुम्हाला दाखवायला पलीकडून जाणार ना. नारायणगाव नाशिक हायवे बायपासला आहोत त्या साईड. हा कुठं जातो तुला जातो. आता इथून टॉप टॉप जाऊ आपण. हा आता इथून लावलंय गाडी. It's time to go on a journey. The world's my show. With a map and a smile on my way. New adventures every day. Traveling far under the stars. Across the seas where dreams are free. New places to find, leaving worries behind. Traveling the world, feeling so alive. Sunshine, morning light, travel open roads. Every chance we get, letting our hearts show. Mountains touching sky, rivers running free. We just feel alive, as wild as we can be. Enjoy the journey, every mile, every stride. Each moment's magic in this ride of life. Stars are shining bright, guiding us tonight. In the calm of night, hearts burning with might. Dance until we fall, sing until we fly. Love is the call under this open sky. Enjoy the journey, every mile, every stride. Each moment's magic in this ride of life. Mountains touching sky, rivers running free. We just feel alive, as wild as we can be. Enjoy the journey, every mile, every stride. Each moment's magic in this ride of life. एक दिन में जाने कितने किरदार निभाते रहते हैं, के चेहरे पे चेहरा दर चेहरा चढ़ाते रहते हैं। ऐसे खो गए हैं इन नकली चेहरों की भीड़ में। कभी कभी हम अपने को ही याद आते रहते हैं। दोहरी जिंदगी, अंदर कुछ है बाहर कुछ है। कैसी दोहरी जिंदगी, दोहरेपन में जाया। आपला आजचा हा तिसरा स्टॉप असेल. सिन्नर येथून पुढे 10 ते 12 किलोमीटर असेल.
आपल्याला येथून समृद्धी महामार्गावरती प्रवेश करून साधारणतः 298 ते 300 किलोमीटर हा प्रवास मेहकरपर्यंत करायचा आहे. मेहकरनंतर आपल्याला समृद्धी महामार्ग सोडून पुढे शेगावसाठी बालापूर मार्गे जायचे आहे. पुण्याहून सकाळी निघाल्यानंतर 2 स्टॉप घेतले होते. सकाळी आपण कोरेगाव भीमा येथे CNG फिलअप केला आणि नंतर दुपारी जेवण्याकरिता आपण थांबलो होतो. शक्य असेल तेवढे लवकर आपण दिवसाबरोबर शेगावला कशाप्रकारे पोहोचता येईल याचे प्लॅनिंग करून ड्रायव्हिंग करायचे आहे आणि कमीत कमी स्टॉप घेऊन पुढचा प्रवास सुखमय कसा होईल याचे नियोजन करत आहोत. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आपण फास्टॅग ॲन्युअल पास काढतो, परंतु समृद्धी महामार्गावरती आपल्याला फास्टॅग रिचार्ज हा सेपरेट करावा लागतो, कारण फास्टॅग ॲन्युअल पास हा एलिजिबल नाही. तर चला आपण पुढील प्रवासासाठी निघूयात. अरे सर काय दिसत त्याच्या बाजूला. हॉटेल नाही काय नाही काहीच त्याच्या आजूबाजूला. किती वेळ 3 तास काढा की पुढून काढा लागतं. हा नाही कडे असा वाईड अँगल आहे ना, तो बाहेर निघतो नाही त्यात. गेलं चालती हा गेलं 35-40 लाखाची गाडी आहे ती. शंभरच्या लेन मध्ये आपण तेच पार आली ती गाडी. 19 हे वरण भात खाता तू. एक्झिट शिर्डी कोपरगावला ना एक्झिट आहे ना. हा हा ना पुढे असेल पुढे. नाही हाय ना एक्झिट नाही वाटते पुढे असतो ते आहे पा- हा पहिले उचलला असतो नगर मार्ग गेले असतो. राहुरी ऐ शाबाय आपण 90 ला आहे बघ लागणार 100 ला आहे. हा यायला पाहिजे त्यात. कवर ना गाडी हा कवर ना होईल होईल. वाईड ॲक्सिडेंट आहे. वैजापूर एक्झिट आहे. लातूर दीपाली 33 हा लातूर 33 लातूर 522. पुढचं ब्रेक यायला पाहिला. झोप्याला नाही हा झोप्याला नाही का मला कटाळ येत नाही. गाडीमध्ये मुवमेंट करायचं करायला येत नाही. पण त्या तुम्हाला काय करायला येणार आहे पसायला पण पण नाही गेले ना मध्ये कुठं कुठं हॉटेलचा स्पॉट द्यायला पाहिजे साईडला. ठीक आहे 1 किलोमीटर आहे नाही रेस करू. काढायचे मला ठीक आहे. रेस्ट आहे ना. हा आता आहे का हॉटेल नाही ना.
नितीन दादा ऐकायची मदत येत नाहीये. आपण जवळ आला का तर चालला पुढे लगेच. हा होय का हो? तो काय रेस्ट घेत वाटतं आता. ते काय का नाही बाहेर कसं होतं चालला पाहिजे. होय पण ते टायर पडलं तिथं काढलं मागं टायर उचलायला पाहिजे. विजयापूर बंदा वैजापूर लातूर नागपूर सरकडे बांधलं गाड्या एक नंबर असं बोललाय. मी लोकांना 3 लाखाचं उदाहरण देत होतो. 3 लाखाचा चहा बाहेर जाणार. इमेजिंगच्या बाहेर आहे बघा. आपण इमेजिंग करू ना आपण विचार करतो राहू. नाही एवढा मोठा रस्ता बनवण्याची लोक नाही. जास्त नाही आणि ती पण सोडायलाच आहे असं. घरी गडकरी नाही स्वतः बनवलं पण ते 40 पावर. हा तेच नाही का तिथे एवढं घ्यायचं सगळ्याला पैसे द्यायचे असं बनवायचं एवढं मोठं काम. लक्ष ठेवायचं टायमात काम पूर्ण करून घ्यायचे. हा फीडबॅक घ्यायचा पाहणी करायची रिपोर्ट घ्यायची. हाय गडकरीने काम केले असं नाही. स्वामी तिथले पाहिजेत आपले. वर्ड लाईन हे काढा की असं. दिवस चांगलं ना. बरोबर आहे का? एक नंबर दिसणार आहे खाली. नाहीतर पाल पाहुणे नाही साहेबांचा मूड फ्रेश झाला आता. नाही काही नाही. काय असा रस्ता डोळं पारणं पिठाचं काम आहे. मी दिल्ली आग्रा प्रवास दिल्ली आग्रा केलता ना मी तरी पण एवढं असं मला भारी वाटलं नव्हतं. हा दिल्ली आग्रा मथुऱ्याला गेलेलो. आता साहेबाला एकदा ते तिरुपती ते महादेवाच्या मध्ये आला असते त्यांनी सुट्टी काढायला पाहिलं हो 11 दिवस. हा आपलं जायचंय मला आनंद राहायला शिकायचं काय कळलं पाहिजे ना. मेल्यावरती काय ना मागची प्रॉपर्टी आपल्याला काय उपयोग घेता येत. वाटेल सगळं प्रॉपर्टी द्यावा ट्रस्टला द्यावा त्याला. काय करावं काय त्यापेक्षा आपलं हाय ते फिरून घ्यायचं. म्हणलं झोपलं बिपलं का साहेब मन बघावून फोन लावा. नाही चाललंय आमच्या गप्पा. साहेबांना रस्ता लय आवडलाय. त्यांचं म्हणणं आहे आता वाघुले ट्रॅफिक आणावं पाहिजे सगळं. नाही ते अख्खी बसून जाईल इथं. आपण आपल्या दोनच गाड्या आहेत फक्त आता शेगाव पर्यंत. असू दे आता. दिसते का आमची गाडी? हा आमची गाडी दिसते का? ही गाडी दिसते की लाईट हा लाईट 2 आडव्या. काय तिला बी नजर तुमचं. होय होय बरोबर आहे.
हा 2 किलोमीटर अंतर 1.5 किलोमीटर अंतर असेल तुला हा असणार आहे चालेल. साहेबाला आपला आल्या तर काय तर येतं इकडं पारणं फिटलं त्यांच हा रुपयाला जायचं का इकडे जायचं कशा बनव दीपाली झोपले आमचे अरे सुरू झालं का नाही हाय जागे दीपालीचा आवाज वाढला इकडे आल्यावर आता तिच्या एरियात आले आपण तिच्या एरियात आले तिच्या एरियात इकडे लासूर की गाव आहे का मी म्हणतो लातूर आले दीपालीला हा लासूर आलतो खातो ते कधी चांगली दीपाली तो 2 बरोबर किती बाहेर आहे आता कडा लावून येते खाली असं वाटतंय ते 2 बरोबर किती का हा धुळेचा रस्ता काय घे औरंगाबाद इकडे असं तिकडे औरंगाबाद इकडं धुळे जायला रस्ता हा तुमचा धुळे दीपाली उजवीकडे औरंगाबाद आहे एक 17 बरोबर आहे तू म्हणलेलं नागपूर पासून 1 2 3 चालू आहे बघा तर मित्रांनो आम्ही सिन्नर मार्गे आलेलो आहोत आणि शेगावला चाललेलो आहोत समृद्धी मार्गावर आलेलो आहोत आणि बघा आता आम्ही वेरूळ अजिंठा लेणीच्या जवळ थांबलेलो आहोत आणि समृद्धी महामार्ग एवढा सुंदर आहे की या ठिकाणी एकदा तरी तुम्ही आलंच पाहिजे एवढा प्रवास भारी वाटतो ना खूप म्हणजे खूप मस्त बघा किती भारी वाटायला लागलंय मस्त एकदम सुंदर एक ही समृद्धी मार्गाची फिरण्याची मजाच वेगळी आहे एकदा तुम्ही याल ना खूप खूप तुमचं मन एकदम असं मनाला प्रसन्न वाटणारं वातावरण आहे जा तो त्या गाडीत आहे का दीपाली 102 नाही स्पीड कसं वाटतंय बघ तुम्ही म्हणता तसं डोंगर असं वळीनं फोडणं चेष्टा काय आहे का नाही जबरदस्त आहे जे त्या कामाला लय वर्ष लागले असतील ते हा मला वाटतं टनेला काय घेत 1 टनेल लागतो हो ते नाही आपला 5 टनेल आहे का हा आता टनेल आलाय थांबा मी पप्पाला म्हणलं थांबा म्हणून बोगद्यात नाही थांबतायत डोंगरात काय काम बोगद्यात नाही थांबतायत किती मोठा टनेल या अहो हे ह्याचा डोंगराचा 17 जाताना पण लय वर्ष टनेल आहे मोठा अहो पण हे जरा आता आपल्या हातीतला टनेल आलाय आता पप्पाला म्हणलं थांबा बरं का काय थांबले वाटतं हे तर अलीकडं टनेलच्या अलीकडे थांबा म्हणलं होतं. जरा शूटिंग काढ किती पाणी टनेलचं शॉर्ट काढ शॉर्ट Ini. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 55 56 57 58 59 60 61 62 63 64 65 66 67 68 69 70 71 72 73 74 75 76 77 78 79 80 81 82 83 84 85 86 87 88 89 90 91 92 93 94 95 96 97 98 99 100 101 102 103 104 105 106 107 108 109 110 111 112 113 114 115 116 117 118 119 120 121 122 123 124 125 126 127 128 129 130 131 132 133 134 135 136 137 138 139 140 141 142 143 144 145 146 147 148 149 150 151 152 153 154 155 156 1
आहे
हा बार काय नाही सोडा. नाहीच थोडक्यात नाहीच काय नाही काढतोय तो चंडीत. वरून काय पाठ आहे वाटतं पाठ. पाण्याचा फूड मॉल 500 मीटर. चार्जिंग लावले. ठीक आहे इकडं काय येतो का ते काय आहे ते चांगला वाटतं हा वरती काय तरी टँक बनवले वाटतं ते पाण्याची. पाण्याची टँक आहे. दुर्वांकूरला पाणी सोडायला पाहिजे. तिथून शेंद्रायमाडी शालगडे लय लांब होतो मी कामाला मग हा? नेपाली लय लांब होतो मी कामाला. शेंद्रायमाडीशी इथं आसपास आहे 2 किलोमीटरवर. शेंद्रायमाडीशी औरंगाबादला असते ना कंपनीची बस मेकॅनिकल वाल्याच असते. कंपनीची बस असते. आता ही नजारा फक्त 120 किलोमीटर आहे मेहकर पर्यंत. नंतर मग परत आत जातो गाडी. परत समृद्धीवरती येणं होतं आपल्याला. पाऊस असले मग चांगलं वाटत नाही. उन्हाळा असते तर एवढं लोकांस वाटत. कोणाला थांबू पण वाटत नाही ना. येतच नाही काय पुस्तक नाही जबरदस्त. तुम्ही शॉर्ट काढा हो ताई. शॉर्ट लय महत्वाचा. शॉर्ट काढा. ह्या बरोबर ह्या इथून चालू व्हायला पाहिला ट्रक पासून. हा याला आपला शिंग घालवते काय बाबा ना. अरे रे आता नाही ड्रॉ करू नका. अहो काय करणार ती गाडी. काढा आता शॉर्ट. आता शॉर्ट काढा. आपण पण थांबाय पाहिजे. हो थांबा का थांबायचं का. गेली का ती गाडी पूर्ण डॅम बघा का. बोलते काढा. फक्त पाणी वलं वलं लागायला लागलं. ते पाणी बघ काय जबरदस्त वाटतं इथं. वाव थांबायला पाहिलं होतं त्यांनी गाडी. लय भारी वाटतं इथं. थांबायचं का आपण थांबू ना मग. पाणी पण आहे ना. आणि तिकडच्या साईडला आहे पाणी जबरदस्त वाटतंय हो. जोगले एवढा मोठा 2 फोन जास्त आहे का हो? हो खरं सॉरी. जबरदस्त. सरळ सरळ आहे.
इकडं बघ सीन कसा भारी आता ही एवढा इकडे धरण आहे बरं का. बावटॅक तिकडं लय भारी आहे खातं नाही काय अशी लवण नाही काय तरी काय करा एवढा एवढा डोंगर फोडणं आणि तिथून रस्ता काढणं. हा. हॅलो 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 काय सीन आहे हो हे हॅलो. स्वाट हा, मध्ये बोला गेला. ना. जरा फिरायला आलो तो इकडं शेगावला चाललोय. शेगावला चाललोय शेगाव. काय सीन बोला ना. आहे स्वाट मध्ये गेला हॅलो आणि तो आपला दादू सापड होय हा? येते काय शॉर्ट मध्ये दिसते का डोंगर कुठे का फोटो का फोटो हॅलो आणि समृद्धीवर जायचे एक्झिट आणि यांचं एकदम जबरदस्त केलं बा. बाहेर गेलं हैदराबाद आपलं बोल द्यावा लागला नको 2.25 रुपये द्यायचे म्हणे 3 किलोमीटर 600 रुपये म्हणजे एक आपण 400 टाकतोय त्याच्यावर त्या खिंड काय जातं जाऊ दे मग भारी वाटला टाक किती भारी दिसते त्या गाडीत हा साहेब आहे का नाही मायला काय भारी ठेवलाय ती पाली कुणाला शॉट काढायचा का जबरदस्त दाखव रे कॅमेरा. का फोटो काढायचा आहे मस्त केला बरं का कसलं मस्त काय आवड उभे रस्ताय साहेब हा ना जमीन बी तळे रिकवर केली मग त्यांनी काय दिलं पैसे बी तळे मोजून दिले. पाहिजेच आहे ना शेतकरी कोटी रुपयाचा मालच झालेला आहे. हा आता अजून आपल्याला इकडे बाहेर जायचंय नाही सरळ जायचंय सर्व आहे आपला. हा सरळ नाही आपल्याला इकडे जायचंय बाळ इथं पोलीस असायचे रे खरं तिथं बसू नको मला गिअर टाकता येत नाही थँक्यू दिसत समृद्धी पुढे गेला समृद्धी गेला. नाही दिसत आहे कसलं सुंदर आहे हो कॉल पप्पा होय ग सागली. हा तुला सागाचं जंगल आहे. एक श्रीशैलमचा आहे ना हा एक 10% भाग आहे हा का श्रीशैलमचा पप्पांचा मोबाईल दे ना ते पण दे कॉल पप्पा वेळ नाही काय घेतो रस्ता एकदम हॉलिडे गेला म्हणा. हॉलिडे हॅलो अय्या. मी आता श्रीशैलमचा घाट उतरायलोय नांदूर नांदूर भूक लागली चिमू कचोरी खाऊ कचोरी तिथे गेल्या गेल्या हॅलो साहेब श्रीशैलमचं एक 10% स्वरूप तुम्हाला बघायला भेटलेलं आहे असंच आहे का. हा
रस्ता तेवढाच आणि एक 10% असं हे झाड येते ना असंच जागोजागी झाड जा. फॉरेस्ट एरिया फॉरेस्ट शूटिंग काढायचं का तुम्हाला शॉर्ट? अख्खं सोयाबीन आहे बघा, सगळं छोटं सोयाबीन आहे. सोयाबीन तुझं दादा त्रास नाही देतो ना? नाही लय लय फिरला होते त्याच्या खरं ते देव अवतारीच आहे बरं का ते जातो. ते काय फिरत ते काही नाही काढायचं. आता असं काढायचं म्हणलं पायी पायी जावं लागलं आपल्या शेगावला. कुठं काढत 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 हॅलो हा हा शेगावच्या पहिले 4 किलोमीटरवर उजवीकडे सीएनजी पंप चालू आहे, मोठा पंप. 4 किलोमीटर जेऊचा एक पेट्रोल पंप आहे जेऊचा. हा काही वेळातच आम्ही शेगावला पोहोचू. पण खरं सांगायचं तर आजचा हा प्रवास फक्त एका ठिकाणी पोहोचण्याचा नव्हता. आजच्या या प्रवासाने खूप काही शिकवलं मला. कधी रस्ता सोपा होता तर कधी थोडा अवघड होता. कधी थांबावंसं वाटलं मला तर कधी पुढे जावं वाटलं. आणि कदाचित आयुष्याचं असंही असतं, रस्ता कुठे घेऊन जाईल हे नेहमी आपल्या हातात नसतं. पण पुढे जायचं की थांबायचं हा निर्णय फक्त आपलाच असतो. आजचा दिवस पुन्हा एकदा एक गोष्ट शिकून गेला. आपल्या आयुष्याला रिप्लाय बटन नाही. गेलेला क्षण पुन्हा कधीच येत नाही. म्हणून जे क्षण मिळाले त्यात मनापासून जगायचं. काही आठवणी फोटोमध्ये असतात, काही व्हिडिओमध्ये असतात, पण काही आठवणी कायमच्या आपल्या मनात असतात. आणि आजचा हा प्रवास त्यापैकीच एक. काही वेळातच आम्ही शेगावला पोहोचू. प्रवास कदाचित इथेच संपेल, पण आजच्या दिवसाची आठवण ती तर नाही संपणार. बिकॉज लाईफ हॅज नो रिप्ले, सो लाईव्ह एव्हरी मोमेंट. उजव्या बाजूला ना? हा, ठीक आहे, चालतंय. बिल्डिंग कडून वरून आतमध्ये यायचं का? येता बाहेर या मग थांबा मी उतरू का? माग सर किती बाळ मला असं नाही. लावतोय नाही, आमची गाडी नाही. लावतोय